महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आदिपूज्यं गणाध्यक्षं उमापुत्रं विनायकम् आदिपूज्यं गणाध्यक्षं उमापुत्रं विनायकं मङ्गलं परमं रूपं श्रीगणेशं नमाम्यहम्। मङ्गलं परमं रूपं श्रीगणेशं नमाम्यहम्। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आदिपूज्यं गणाध्यक्षं उमापुत्रं विनायकम् आदिपूज्यं गणाध्यक्षं उमापुत्रं विनायकं मङ्गलं परमं रूपं श्रीगणेशं नमाम्यहम्। मङ्गलं परमं रूपं श्रीगणेशं नमाम्यहम्। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आदिपूज्यं गणाध्यक्षं उमापुत्रं विनायकम् आदिपूज्यं गणाध्यक्षं उमापुत्रं विनायकं मङ्गलं परमं रूपं श्रीगणेशं नमाम्यहम्। मङ्गलम् देवराज सेव्यमान पावनं कृपङ्कजं व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। भक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विणिक्वनं मनोज्ञहिम किङ्किनीलसत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशनं कर्मपाशविमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। रत्नपादुका प्रभाभिराम पादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्भ
पापनाशनं करालदंशमोक्षणं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। अट्टहास भिन्न पद्मजाण्ड कोश सन्ततिं दृष्टपात नष्ट पाप जाल मुग्र शासनम् अष्ट सिद्धिदायकं कपाल मालिकाधरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे। संगनायकं विशाल कीर्तिदायकं काशीवास लोक पुण्य पाप शोधकं विभुं नीति मार्ग कोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे। काल भैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञान मुक्ति साधनं विचित्र पुण्यवर्धनं शोक मोह दैन्य लोभ कोप तापनाशनं प्रयान्ति काल भैरवं सन्निधिं नराध्रुवं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे। देवराज सेव्यमान पावनं कृपङ्कजं व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे। भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे। सजाएंगे आज पग पग पलक बिछाएंगे ओ आज गली गली अवध सजाएंगे आज पग पग पलक बिछाएंगे आज सूखे हुए पेड़ फल जाएंगे नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे कुछ समझ न पाए कहाँ फूल बिछाए राम आएंगे। आज सर झुके तट मुस्काएंगे मोर नाचेंगे पपी है आज गाएंगे आज दसो ये दिशाएं जैसे शगुन मनाए राम
14 साल जो रोके वो आंसू अब बहाएंगे। अवध में राम आएंगे, हमारे राम आएंगे। नील गगन से सांवले कोटि सूर्य साथे, नारायण तज आए हैं शेषनाग की से। राघव राघव करते थे युग युग से दिन रहे, आज प्रभु ने दर्श दिया धन्य हुए हैं मैं। नतमस्तक है तीन लोक और सुर नर करें प्रणाम। एक चंद्रमा एक सूर्य एक जगत मेरा। मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। अतुलित बलधाम हेम शैलावदेहम् सकल गुण निधान वानरानामधीशम् रघुपति प्रिय भगवं वातजातं नमामि। अंजलि गर्भ संभूतं वायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमन्ताय नमो नमः। लोकाभिराम रणरङ्गधीर राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपो करुणाकरमुतो
श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रिय बुद्धिमता श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कारपुण्यं सिंहासनस्थो फलं भूषतेजस्प्रसिद्धदेश विधिरादिदेव सदा स्तुष्यमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् महायोगपीठे तटे भीमरथा वरं पुण्डरीकाय धातुमुने समाधिष्ठवन्तमानन्दकन्दम् ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आये हनुमत विराजिये तथा गुरुमति अनुसार प्रेम सहित गादिजो धारिजिये पवन कुमार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरे स्वामी महाराज जुदास जन्म जन्म मुझे जियो श्री वृंदावन निवास अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दास हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन
झाले. कैलासवासी सोपान अण्णा माधवराव पाटील गुजर अण्णांना आपल्यातून जाऊन आज 3 वर्ष पूर्ण होत आहे. आणि म्हणून अण्णांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या परिवारानं करू घातलेला हा शिव महापुराण कथा महोत्सव. त्यांचा परिवार आहे गंगा भगीरथी सिंधुताई सोपान गुजर पत्नी, भाऊ आहे दिगंबर माधवराव गुजर, सुगाबाई रावसाहेब होन बहीण, द्वारकाबाई प्रभाकर होन बहीण, प्रतिभा हरिभाऊ जाधव पत्नी, परिघा रामदास होन पत्नी, प्रमोद दिगंबर गुजर पत्न्या, विष्णू सोपान गुजर मुलगा, वैशाली अमोल होन मुलगी, लक्ष्मण माधवराव गुजर भाऊ, गंगूबाई साहेबराव होन बहीण, मनीषा रंगनाथ जाधव पत्नी, छाया ज्ञानेश्वर होन पत्नी, सरिता शिवाजी होन पत्नी, ज्योती पांडुरंग जाधव पत्नी, अमोल लक्ष्मण गुजर पत्न्या, सुदाम सोपान गुजर मुलगा. हा संपूर्ण परिवार अण्णांच्या निमित्ताने इतका गोड त्या ठिकाणी महोत्सव शिव महापुराण महोत्सव करतोय. जिथं पापाशी दशक्रिया 13 सुद्धा घालण्याकरता माणसाला कंटाळ येतो. महाराज दशक्रिया सुद्धा घालेल का नाही सांगता येत नाही. तिथं तृतीय पुण्य स्मरण हा परिवार करतो. एकदा त्यांच्याकरता जोरदार खाली वाजवा नाही का. आणि या परिवाराचा खऱ्या अर्थानं अगदी पहिल्या वर्षाची कथा संपली का दुसऱ्या वर्षाचं आयोजन आमच्या विष्णुभाऊंचं सुरू होतं. लगेच दुसऱ्या वर्षाची त्या ठिकाणी तयारी चालू होती. आम्ही बघतोय दरवर्षी काहीतरी आगळं वेगळं आपल्या जीवनामध्ये करता येईल का, हा अट्टहास आमच्या विष्णुभाऊंच्या जीवनामध्ये असतो. पहिल्या वर्षी श्रीमद भागवत कथा, मला वाटतं मागच्या वर्षी रामकथा, आणि आता आगळी वेगळी संकल्पना शिव महापुराण. कारण सध्या शिव महापुराणाचा ट्रेंड चालू आहे नाही का. एक लोटा जल सब समस्या का हाल नाही का. आणि म्हणून शिव महापुराण कथेचं आयोजन, आणि ती माझ्यासारख्या पामराकडून ते माझं सुद्धा परम भाग्य आहे. उभ्या महाराष्ट्रामध्ये कथा करतो, पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा नर्मदा मैयाच्या उगमस्थानी सुद्धा अमरकंटक क्षेत्रामध्ये बाबा मी नर्मदा पुराण केलेलं आहे. आणि 3 दिवस कथेकरता 2 पीठाचे शंकराचार्य होते. अगदी महाराष्ट्र राज्याच्या बाहेर सुद्धा कथा केली. पण त्यावेळेला जो आनंद नाही तो आपल्या भूमीमध्ये जन्म गावामध्ये कथा करताना आनंद येतला नाही का. विशेष आनंद माझ्या सुद्धा जीवनामध्ये प्राप्त होतोय. हा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय, ज्यांच्यामुळे ही कथा करण्याचा योग होतोय. आमचे विष्णुभाऊ तर आहेच, त्यांचं प्रेम तर आहेच, पण आमच्या वसंत महाराजांचं सुद्धा अनमोल सहकार्य या कार्या करत असतं. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या कथेचा सुयोग प्राप्त झाला. आणि विशेष करून खऱ्या अर्थानं या कथेकरता ज्यांची गोड गायनाची साथ आहे, ज्यांची सिंताची साथ आहे, या कथेला कथा हे सोनं आहे, पण त्या सोन्याचं रूपांतर अलंकारामध्ये करण्याची ताकद ज्यांच्या सिंतामध्ये आहे. आमचे साहेबराव महाराज बाबांकरता एकदा जोरदार ताली झाली पाहिजे. फार गोड आवाज आहे, जितकं गोड आवाज आहे. काहींचं गायन सुरू झालं का सिंत बंद होतो, काहींचं सिंत सुरू झाला का गायन बंद होतं, आणि काही काहींना हे सगळं जमतं, तो स्वभाव चांगला नसतो. पण नम्रता इतकी महाराज यांच्यामध्ये, ते साहेब राव आहे, साहेबांचे राव आहे, पण तरी सुद्धा नम्रता आहेत महाराज नाही का. बाबांनाही मनापासून धन्यवाद आहे. त्याच पद्धतीनं या बाजूला गोड ऍक्टोपॅडची त्या ठिकाणी सत्संगत करता. खऱ्या अर्थानं ज्यांच्या आवाज हातामध्ये भगवान परमात्म्याने गोड विशेष कला त्या ठिकाणी दिलेली आहे. अगदी आमचे भारत महाराज त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं बुलबुलची साथ संगत करताय. काय गोड वाजवतात महाराज, असं वाटतं फक्त त्यांचं बुलबुलच ऐकत राहावं महाराज नाही का. गोड ज्यांच्या बोटांमध्ये आपले डोळे फिरते ना इतके जोरात त्यांचे बोट फिरतात महाराज. आमचे दीपक महाराज त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याच पद्धतीने आता महाराजांना तर काय काय उपमा द्यावी नाही का. तबलाही वाजवता, व्हायोलिनही वाजवता, बासरी वाजवता, आणि विष्णुभाऊंनी सुद्धा माणूस कसा शोधला. नुसत्या व्हायोलिनवाल्याला एकट्याला ते पूर्ण त्याच द्यावं लागलं असतं, बासरीला सेपरेट द्यावं लागलं असतं, तबल्यावादकाला सेपरेट द्यावं लागलं असतं,
गायक वादक सगळ्यांचा प्राण म्हटलं का सांगू आहे. आमच्या ज्ञानेश्वर दादांकरता सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. फार गोड संगत माझा आवाज प्रचंड बसलेला आहे. तू म्हणशाल पहिल्या दिवशी तू बसलेला म्हणून राहिला नाही का, पण बाबा एकाच महिन्यात ह्याच महिन्यात 3 कथा झाल्या. पहिल्यांदा भागवत कथा झाली, नंतर नवनाथ कथा, आता हे शिव महापुराण. बरं, प्रत्येक कथेच्या वेळेला 3-3 कीर्तन धरून ठेवतो. अशी नवीन रक्त म्हणलं थोडी आग राहते, बरोबर आहे का. पण असो, पण तरी सुद्धा कसा आवाज काढायचा हे आमच्या माऊलींना माहिती आहे, आणि म्हणून त्यांनाही धन्यवाद आहे. गोड काका शूटिंग करताय, त्यांना धन्यवाद आहे. मातृवर्ग, पितृवर्ग, बरीच आता गावकरी मंडळी म्हटल्यानंतर त्यांना सुद्धा धन्यवाद आहे. विशेष एक नाव राहून गेलं, शंशामुळं खऱ्या अर्थानं या कथेला शोभा आहे. खऱ्या अर्थानं खरी अर्धी कथा करत ती इतिहास कथाकार काय सांगणार हे त्यांना अगोदर माहिती असतं. आमचे विठ्ठल महाराज शिवाय गोड झाकी त्या ठिकाणी करतात, त्यांना सुद्धा धन्यवाद आहे. आमचे भाऊसाहेब महाराज असतील, तुझे काका वगैरे सगळे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी आपल्या कथेकरता चांदोड तालुक्यावरनं शिंदे बाहेर गावावरनं आज कथेकरता 7 वाजताच, मी सुद्धा इथं नव्हतो तेव्हाच ते इथं उपस्थित होते. आमचे अमोल भाऊ ठुमरे असतील, आमचे पणाले भाऊ शेळके असेल, कुठेही कथा असेल, पण तरी सुद्धा ते कथेला हाशी दिला होता. त्यांना धन्यवाद. आमचे सर वगैरे सगळे मंडळी, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि जास्त विस्तार न करता कथेला प्रारंभ करतो. आज पहिला दिवस कथेचा म्हटला का अशा दिवशी आपल्याला कथा करायची नाही. आज कथाचं काही सांगायचं नाही. तू प्रसंग आज याच्या त्याच्या उच्चपती काड्या घालून करायच्या नाही. आज श्रीमद भागवत कथा असो, रामकथा असो, नर्मदा महापुराण कथा असो, गणेश पुराण असो, कुठलंही पुराण असो, तर पहिला दिवस म्हटलं का त्या कथेचं महात्म्य, त्या ग्रंथाचं महात्म्य आपल्याला बघावं लागतं. का? याचं कारण असं आहे, आपण सर्वजण कथा श्रवण करू, पण केव्हा त्याचं फळ माहिती पडलं तर, त्याचं फळ जर आपल्या जीवनामध्ये माहिती नसेल, याच्यापासून आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं फायदा काय आहे, आपण हे केल्यानंतर आपल्या पदरात काय पुण्य पडणार आहे, हेच जर माहिती नसेल तर कुणी मला वाटतं कथा ऐकायला येणार. तुमचं सोडावं, आमच्याही पदरात काही नसेल तर आम्ही तरी कसं कथा करायला करतो, बरोबर आहे का नाही. आणि म्हणून कुठलंही व्रत असेल, कुठली कथा असेल, आपल्या जीवनामध्ये त्याचं फळ माहिती असल्याशिवाय आपण ते करण्याकरता प्रवृत्त होत नाही. मला वाटतं मार्गशीर्ष महिन्याचा आपल्या कथेचं भाग्य बघा. सगळ्या मासामध्ये मासाला मार्गशीर्ष हो, मासात सगळ्या महिन्यामध्ये श्रेष्ठ महिना मार्गशीर्ष महिना, पवित्र महिना सांगितला. बरं, आज ज्या दिवशी कथेचा प्रारंभ होतो तो दिवस सुद्धा किती पवित्र दिवस आहे. आमच्या सोपान बाबांचं काय भाग्य असेल, काय पुण्य असेल, का ज्या दिवशी कथेला प्रारंभ होतो. आज भगरी बाबांचा त्या ठिकाणी पुण्यतिथी सोहळा, आज भगरी बाबांची पुण्यतिथी. आणि ज्या दिवशी कथेची सांगता, मला वाटतं अण्णांचं नाव सोपान आहे, आणि ज्या दिवशी कथेची सांगताय ज्ञानोबारायांचे लहाने भाऊ सोपान काकांचा समाधी सोहळा त्याच दिवशी येतो. किती परमभाग्य असेल बा. हे काही सहज असं येतं का? साधन हा पर्वकाळ गेल आमचा हिसाबळ, हे सहज असं जे आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं लाभत नाही. ते अण्णांचं पुण्य आहे, ते या परिवाराचं पुण्य आहे. आणि म्हणून आपण मार्गशीर्ष महिना, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण गुरुवार करतो. माता बोलवलं, बरोबर आहे का? गुरुवार करतो. ते गुरुवार तरी आपल्या जीवनामध्ये गुरुवारी काही, आजही गुरुवार असे मला वाटतं नाही का. बघा, त्या गुरुवाराचं व्रत आपण करतो बाबा, काहीतरी फळ पत्रामध्ये पडावं म्हणूनच करतो का नाही, बरोबर का नाही. त्या लक्ष्मी मातेला आरोग्य, ऐश्वर्य, धन, संपदन, पतिलन, सगळे प्राप्त हो, हे सगळं मागूनच घेतो, बरोबर का नाही. एक जणी व्रत करते ना, ख्या घरादाराच करता सुख समृद्धी मागते, बरोबर आहे का नाही. आणि म्हणून सामान्य व्रत जर आपण आपल्या फळाच्या अभिलाषण करत असेल तर शिव महापुराण सुद्धा काहीतरी फळ देणार असलं पाहिजे. काय आहे शिव महापुराणाचं फळ? काय हे शिव महापुराण सांगितलं, कोणी सांगितलं? तर स्वतः शिव
महापुराण ग्रंथ इतका पवित्र ग्रंथ आहे, ज्याला या कलियुगामध्ये भगवान शिवजीचं प्रत्यक्ष स्वरूपामध्ये दर्शन घ्यायचं असेल, चालते बोलते भगवान शिवजी म्हणजे शिव महापुराण ग्रंथ आहे. हा सामान्य ग्रंथ नाही. शिव महापुराणाचं फक्त दर्शन घ्या, भगवान शिवजीचं प्रत्यक्ष स्वरूपामध्ये दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्या घरात फक्त शिव महापुराण ग्रंथ आहे, त्याचं साक्षात कैलासामध्ये निवास राहण्यासारखं पुण्य आहे. शिव महापुराण त्याचं अनन्य साधारण महत्व आहे. किती पवित्र ग्रंथ आहे शिव महापुराण, याची किंमतच करता येणार नाही. शिव महापुराण म्हणजे कल्पतरू आहे. ज्या पद्धतीनं कल्पतरू आपली अभिलाषा, आपली अपेक्षा पूर्ण करतो, जी कल्पतरूकडे आपण अपेक्षा घेऊन जाऊ, ती अपेक्षा आपल्या जीवनामध्ये पूर्ण करतो. तसं शिव महापुराणाकडे कुठली अपेक्षा घेऊन जा, शिव महापुराण ग्रंथ आपली अपेक्षा पूर्ण करतो. ज्या पद्धतीनं कल्पतरू वृक्षाखाली एखादा मनुष्य बसलेला आहे आणि त्यानं एखादी अपेक्षा प्रगट केली, ज्ञानोबा वर्णन करतात, कल्पतरू तळवटी झोकोनी बैसला, कल्पतरू तळवटी झोकोनी बैसला, शिव महापुराण म्हणजे कल्पतरू ग्रंथ आहे. तुम्ही कुठली अभिलाषा घेऊन हा श्रवण करण्याकरता या, ती अभिलाषा भगवान शिवजी पूर्ण केल्याशिवाय फार मोठी ताकद आहे शिव महापुराणामध्ये. हे शिव महापुराण कोणी सांगितलं, तसं तर हे शिव महापुराण स्वतः भगवान शिवजीनं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. हा फार मोठा ग्रंथ आहे. आणि जसं गीता हा ग्रंथ स्वतः भगवान विष्णू परमात्म्यानं स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुने श्री. गीता हा ग्रंथ स्वतः भगवान विष्णू परमात्म्याच्या मुखामधून निघाला, तसं शिव महापुराण स्वतः भगवान शिवजीच्या मुखामधून निघालेले पुराण आहे. मग या पुराणाच्या 12 संहिता आहे, पण नंतर व्यास महर्षीने त्याचे काही खंड केले आणि त्याचे काही खंड केल्यानंतर 24,000 श्लोकामध्ये आणि 7 संहितेमध्ये व्यास महर्षीने त्या ठिकाणी त्याचं वर्णन केलं. या शिव महापुराणामध्ये नारदांचा आणि ब्रह्मदेवाचा संवाद आहे.
सुतांचा आणि शौनकांचा संवाद आहे. पहिल्यांदा शिवाच्या मुखातून तर आहेच, पण नंतर सुतांचा शौनकांचा जसा संवाद आहे तसं ब्रह्मदेवाचा नारदांचा संवाद आहे. आपण फक्त ऐकतो. श्रीमद भागवत महापुराण सांगितलं, कोणी कोणाला सांगितलं? शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला म्हणाले, आणि राजा परीक्षिती शुकदेवजी महाराज असं नाहीये, ते सुद्धा सुत शौनकांना सांगतात, मैत्री विदुराला सांगतात, आणि शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगतात. तसं प्रत्येक पुराण कुणी ना कुणी त्याचा संवाद आहे. साध गुरुचरित्र ग्रंथ घ्या तरी त्याच्यामध्ये सुतांचा शौनकांचा संवाद आहे, सिद्धांचा नामधरकाचा संवाद आहे. यशामध्ये ब्रह्मदेवाचा नारदांचा संवाद आहे, सुतांचा शौनकांचा संवाद आहे. एक दिवसाचा प्रसंग असा निर्माण झाला. शौनक ऋषी अर्थात 88,000 ऋषींचं ब्रह्मसत्र चाललेलं आहे नैमिषारण्यामध्ये. हे 88,000 ऋषी का ब्रह्मसत्र करत आहे? नैमिषारण्यामध्येच का करत आहे? ज्या वेळेला कलीला प्रारंभ झाला, कलीसारखं वाईट युग नाही. कली किती वाईट आहे, कलीत जेवढे दुष्कृत्य घडणार आहे तेवढे कुठल्याच युगामध्ये नाही. एका बाजूला पाहिलं साधनेच्या बाबतीमध्ये कली पवित्र आहे. बाकीच्या युगामध्ये यज्ञ यागादी कर्म करून देवाची प्राप्ती नव्हती. या युगामध्ये सहज देवाची प्राप्ती. पण स्वैराचाराच्या वाईट वर्तनाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर कली सारखं वाईट युग नाही. किती वाईट आहे कली. तुम्ही महिन्यापूर्वी 15 दिवसापूर्वीची घटना बघा, मालेगाव तालुक्यामध्ये घडलेली घटना. एखाद्या नराधमानं 3-3.5 वर्षाच्या लेकरावरती बाळावरती अत्याचार करावा, याच्यापेक्षा मोठं पाप कलियुगामध्ये अजून कुठलं बघायला भेटायला पाहिजे? कुठलं बघायला भेटायला पाहिजे? 3-3.5 वर्षाच्या लेकरावरती 15 दिवस महिना होता आणि अजून त्या लेकराला न्याय नाही. 4-5-6 दिवस त्या घटनेला होता, त्या नराधमाला काही झालं नाही. परत त्याच तालुक्यामध्ये दुसरी एक घटना घडते. 55 वर्षाच्या म्हाताऱ्यानं 13 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करावा. या घटना ऐकण्यासारख्या तरी आहे का? ऐकण्यासारख्या तरी आहे का? इतकं पाप फक्त कलियुगामध्ये. कलियुगामध्ये असाच घडणार आहे. आमच्या संत महात्म्याने तेव्हा नागबाबांना लिहून ठेवलं. काय घडणार आहे? सोसाट वारा सुटणार आहे. त्या वाऱ्यामध्ये मोठे मोठे पर्वत उडून जाणार आहे. मोठे मोठे पर्वत सुद्धा त्या वाऱ्याने उडतील, इतका वारा त्या ठिकाणी सुटणार आहे. अजून काय होणार आहे कलियुगामध्ये? कलियुगाशी दादा एका वितोरी, पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी. 5 वर्षाची बाळा दादा प्रकार मागेल. 6 वर्षाची नार दादा गर्भीन राहील. कलियुगाची दादा एका वितोरी, पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी. निर्गुण निराकार दादा बाहुर माझे गाव. निर्गुण निराकार दादा बाहुर माझे गाव. शकून सांगावया आली माई माझी. शकून सांगावया आली माई माझी.
वाजव महाराज. मेलेलं सुद्धा जिवंत होईल ताकद आहे महाराज यांच्यामध्ये, नाही का? याला म्हणता खऱ्या अर्थानं नाद ब्रह्म. नादबाबानं शिकवून सांगितलं, 5 वर्षाशी बाळा भ्रतार मागेल, 6 वर्षाशी नार गर्भीन राहील, कलियुगाशी दादा एकावे थोरी पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी. ते दृश्य आपल्याला दिसायला लागलं, पुत्र पिता वैरी झाले ते दृश्य दिसायला लागलं, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून शौनकांनी ते 18,000 ऋषींनी त्या ठिकाणी विचार केला, अरे कलीला प्रारंभ झाला, कलीसारखं वाईट युग नाही, कली किती वाईट आहे. कलीत वेगवेगळे दृश्य त्या ठिकाणी नको ते दृश्य घडायला लागले. आणि म्हणून ते ब्रह्मदेवाकडे जातात आणि ब्रह्मदेवाला म्हणतात, का हो याच्यातून आम्हाला सुटण्याकरता काहीतरी मार्ग, काहीतरी पर्याय आम्हाला त्या ठिकाणी सांगा, कारण हा कलीचा वारा इतका अवघड आहे. या कलीच्या वाऱ्यानं भयाभयानं सुद्धा त्या ठिकाणी सोडलेलं नाही, कोणालाच त्या ठिकाणी कलीनं सोडलेलं नाही. हा कली किती वाईट आहे. त्यावेळेला ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी शौनकांनी सांगावं म्हटले, महाराज पांडव कृष्ण परमात्म्याकडे गेले होते आणि पांडवांनी कृष्ण परमात्म्याला विचारलं कली कसा असणार आहे. त्यावेळेला सांगितलं, एक काम करा, तुम्ही 5ही जण फिरून या, तुम्हाला काहीतरी वेगळं द्वापार युगापेक्षा काहीतरी वेगळं चित्र तुम्हाला दिसेल आणि त्याच्यात कलीचं दर्शन होईल. म्हणून हे 5ही जण 5 पांडव त्या ठिकाणी निघालेले आहेत आणि फिरण्याकरता अशा वेळेला त्या ठिकाणी गेले. गेल्याबरोबर एकानं पाहिलं, एक हत्ती आहे आणि त्या हत्तीला 2 सोंड आहेत. 2 सोंडेचा हत्ती कुठं असतो का? पहिल्यांदाच पाहिला 2 सोंड आहेत. दुसऱ्याने एक दृश्य पाहिलं, 3 विहिरी आहेत. अशा शेजारी 3 विहिरी, दोन्ही बाजूच्या विहिरी पाण्यानं तुडुंब भरलेल्या आहेत, पण मधली जी विहीर आहे ती मात्र कोरडी ठाक आहे. अजून एक दृश्य पाहिलं एकानं, एक गाय आहे, आपल्या बछड्याला आपल्या वासराला इतकं चाटते, इतकं चाटते, इतकं चाटते का चाटून चाटून वासराशी पाठ रक्त बंबाळ झालेली त्याची कातडी निघून गेलेली आहे आणि रक्त श्राव त्या पाठीमधून त्या ठिकाणी होत. आणि अजून एकानं दृश्य पाहिलं, एक भल्या मोठ्या पर्वतावरून एक दगड निघाला, तो मोठ्या मोठ्या वृक्षांना तोडतोय. त्यांना सुद्धा त्या ठिकाणी तोडून त्या ठिकाणी निघालेले मोठे मोठे वृक्ष आडवे आले, पण त्यांना सुद्धा त्या दगडाच्या वेगानं ते वृक्ष खाली पडत आहे. मोठे मोठे दगड धोनी आडवे येत आहे, ते सुद्धा त्या ठिकाणी खाली पडत आहे. मोठे मोठे वृक्ष, मोठे मोठे दगड आहे, पण त्या सगळ्याचा लोटून तो दगड थोडा वेगाने त्या ठिकाणी खाली निघालेला आहे. पण मोठ्या वृक्षाला तोडणारा दगड, मोठ्या वृक्षाला तोडून खाली आलेला दगड, मोठ्या दगडांचा चुरा करून खाली आलेला दगड खाली मात्र सामोरं एका गवताच्या खाडीला अडकून त्या ठिकाणी थांबलं. हे नवीन दृश्य त्या ठिकाणी पाहिलं. पण ते 5ही पांडव येतात. झालं कलीचं दर्शन. अरे असा कसा कली, आम्ही काय समजायचं देवा? म्हणले काय समजायचं मला सांगा, तुम्ही काय काय पाहिलं? एकानं सांगितलं, देवा मी पाहिलं एक हत्ती आहे आणि त्या हत्तीला 2 सोंड आहेत. हा काय प्रकार आहे? म्हणले कलियुगातली माणसं अशी असणार. कशी? हत्तीला जशी 2 तोंड तशी कलियुगातली माणसं 2 तोंडाची राहतील. 2 काही का म्हणशील बाई, अगं आम्ही ते एका तोंडाची नाही काय 2 तोंडाची म्हणून राहिलं नाही का? नाही, हे एकच तोंड, 5-50 तोंडाला बाहेर पडेल मारा. इकडं वेगळं बोल, तिकडं वेगळं बोल, काही काही तर लय अवघड राहते मारा. ह्या पार्टीक जाय, दुसऱ्या पार्टीची निंदा करणं, त्या पार्टीक जाय त्यांची निंदा करणं. तिकडे गेलं तर रामभाऊ तिथं असं म्हणतो, तिकडे गेले शंभू तिथं असं म्हणू. पण वरून आपले गाले मारा, आपण दोन्ही पार्ट्याचा छाप येतो, दोन्ही का आपले सारखं. तुला का टोले खायचे काय? गांधी शिदूर बन कुंकाड कडत तुला नाही का? बघा 2 तोंडातले कलियुगातले माणसं राहते. अजून एक दृश्य पाहिलं, म्हटले काय? गाय वासराला इतकं चाटते, इतकं चाटते, इतकं चाटते, चाटून चाटून पाठ रक्त बंबाळ झाली.
ते वासरू म्हणजे प्रजा आहे आणि ती गाय म्हणजे राजा आहे. या कलियुगातले राजे कसे असतील? दाखवताना वासराला चाटवल्यासारखं प्रेम दाखवतील, पण पाठ मात्र रक्तबंबाळ तसं आपलं शोषण करतील राज कलियुगातलं. तेव्हा सांगितलं देवा राज सुद्धा शोषण. आणि मला वाटतं ते चाललंय, बरोबर आहे का नाही? अजून एक दृश्य पाहिलं, 3 विहिरी आहे, दोन्ही पाण्यानं भरलेल्या आहे, पण मधली मात्र कोरडी आहे. याचा अर्थ काय? ते विहीर म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे. दोन्ही पाण्यानं भरलेल्या मधलीच कोरडी कशी? कलियुगात ज्ञान राहील पण दुसऱ्याला सांगण्यापुरतं स्वतः करता. आपल्याकडं म्हणच आहे ना, लोका संगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण. दुसऱ्याला आम्ही ब्रह्मज्ञान सांगू शकतो पण स्वतः मात्र कोरडा पाषाण. त्या आचरणामध्ये आणण्याकरता कलियुगामध्ये राहणार नाही. दुसऱ्याला सांगू शकतो, एखादी व्यक्ती गेली ना आम्ही सांगतो रडू नका, हे मायावी जगत आहे, जो आला त्याला जावंच लागतं. हाच प्रसंग आपल्यावरती होत्या बरं नाही त्या दुःखातून सावरू शकत. आमचे गुरुवारी मौली विनोदाने सांगत असा वसंतराव एकदा काय झालं म्हणे, एक महात्मा तीर्थयात्रेला चालला आणि त्या महात्म्यानं पाहिलं एक मनुष्य त्या ठिकाणी रडतोय, इतका धाई मोकळून त्या ठिकाणी रडतोय. तेवढ्यामध्ये हा महात्मा तीर्थयात्रा करत करत तिथे गेला आणि त्या मनुष्याला विचारलं, बाबा का रडतो रे? म्हणले महाराज काय सांगू तुला? म्हणले अरे काहीतरी सांग आता. म्हणले काय सांगू? अरे काहीतरी सांग म्हणले पटक्यान. म्हणले महाराज माझा एकुलता एक मुलगा आणि त्याच्या बालपणामध्ये तो मृत्यू पावला. लय गुणी होता, लय चांगला होता, लहानपणात लहानच होता पण अशा गोड शिव्या द्यायचं म्हणलं काय सांगावं, लय गोड होता म्हणले तो, अशा गोड शिव्या बघा. आणि तो मृत्यू पावला. महात्मा म्हणले रडू नको, जो आलं त्याला जावं लागतं, कोणाला इथं राहता येत नाही म्हणले, आपल्याला सुद्धा जावं लागणार आहे. इतके महात्म्यानं शरभंगूर नाही बरोबर असे डोस भरले महाराज, त्या कोरोनाच्या बुस्टरच्या डोस सारखे असे डोस दिले. त्याला असं वाटलं बापरे खरंच हे सगळं मायावी आहे. तो त्या दुःखातून सावरला. महात्मा निघून गेले. 2-3 दिवसांना असं वाटलं आपण एवढ्या दुःखातून सावरू शकत नव्हतो पण त्या महात्म्यामुळे सावरलो ना. त्या महात्म्याला आपल्याला भेटायला जायचं म्हटले. हे त्या महात्म्याच्या आश्रमामध्ये भेटायला गेलो. पाहिलं तर महात्मा रडत होता. म्हणले बाबा त्या वेळेला मला रडण्यातून गप करत होते, आज तुम्हीच का रडताय? माझं मुलगा मेलेलं होतं तरी मला रडू दिला नाही आणि आज तुम्ही का रडताय? म्हणजे आज माझी शिडी मिली. म्हणजे अरे माझं मुलगा मेला तरी तुम्ही म्हणत होते प्रत्येकाला जावं लागतं, आज तुमची शिडी मेली तरी तुम्ही रडू राहिले. ते म्हणले गबस. म्हणजे काय गबस? मग पोरग मेलं तरी तुम्ही म्हणले गबस, पण तुमची शेळी मेली तरी तुम्ही रडू राहिले. म्हणले गबस. म्हणजे काय गबस? मग पोरग मेलं तुमची तरी शेळी मेली. म्हणजे अरे गबस, मग शेळी दूध देत होती तो पोरग का दूध देत होतं का म्हणली नाही का? म्हणजे बघा कलियुगामध्ये ज्ञान राहणार पण हे फक्त लोकांना सांगण्याकरता, स्वतः करता काही राहणार नाही. मग म्हणून त्या 3 विहिरीचं प्रत्येक दोन्ही बाजूला पाणी मधली कोरडी, स्वतः करता ज्ञान राहणार नाही. अजून मोठा दगड खाली आला होता, वृक्ष तोडलेले, मोठ्या दगडांचा चुरा केलेला आहे पण गवताच्या काडीवरती थांबला. याचं काय कारण? तो दगड म्हणजे कली आहे. या कलियुगामध्ये ते वृक्ष मोठी मोठी दगड त्याचा चुरा करून तो कली येतोय. म्हणजे इथं यज्ञ यागादी कर्म काही करा, कलीच्या प्रवाहातून कोणी सुटू शकत नाही. पण गवताच्या काडीवरती थांबला दगड, याचा अर्थ असा आहे की कलियुगामध्ये यज्ञ यागादी कर्मानं जे फळ नाही ते गवताची काडी म्हणजे फक्त नामचिंतन. नामचिंतनानं आपल्या जीवनामध्ये उद्धार करता येईल. महाराज म्हणताना तुम्हाला उद्धार करायचा ना, कलियुगामध्ये एकच पर्याय का? कलियुगा माझी करावे कलियुगा माझी करावे कलियुगा माझी करावे कलियुगा
88,000 ऋषी ब्रह्मदेवाकडे त्या ठिकाणी गेलेले आणि ब्रह्मदेवाला विचारलं का हो कस काय येणं केलं. ते 88,000 ऋषी म्हणजे सामान्य नाही, ते ब्राह्मण आहे. पहिली गोष्ट ते ऋषी आहे, दुसरी गोष्ट ते ब्राह्मण आहे आणि तिसरी गोष्ट ते कलपाती आहे. कलपाती म्हणजे काय, एकाच वेळेला 10,000 ब्राह्मणांना जो भोजन देतो, सोबतच एकाच वेळेला 10,000 ब्राह्मणांना भोजन आणि 10,000 ब्राह्मणांना ज्ञान देण्याची ताकद ज्याच्यामध्ये त्याला कल्पाती म्हटलेलं आहे. असे ते कल्पाती आहे. आणि असे 88,000 ऋषी ब्रह्मदेवाला म्हणतात, ब्रह्मदेवा आमच्या जीवनामध्ये या कलिपासून सुटण्याकरता आम्हाला काहीतरी पर्याय सांगा, काहीतरी उपाय सांगा. तेवढ्याला ब्रह्मदेवानं त्यांना एक चक्र दिलं आणि सांगितलं, जा हे चक्र ज्या ठिकाणाला थांबेल त्या ठिकाणाला यज्ञ करा, त्या ठिकाणाला कथा करा. त्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये त्या कथा यज्ञानं तुमच्या जीवनात उद्धार होईल. ब्रह्मदेवानं दिलेलं त्या ठिकाणी ते चक्र घेतलेलं आहे आणि 88,000 ऋषी निघाले. आणि निघाल्याच्या नंतर अनेक तीर्थामध्ये अनेक क्षेत्रामध्ये फिरता, पण नैमिषारण्य नावाच्या क्षेत्रामध्ये ते चक्र थांबत. त्याला नैमिषारण्य का म्हणतात, एका निमिषामध्ये चक्र थांबलं म्हणून त्याला नैमिषारण्य म्हणतात, पहिलं कारण. आणि दुसरं कारण नैमिषारण्य म्हणण्याचं कारण असं आहे, त्या चक्राला जे टोक असतं त्याला निमी म्हणतात. ते निमी तिथं थांबली म्हणून त्या क्षेत्राला नाव पडलं नैमिषारण्य. आणि असं असणार नैमिषारण्य नावाचं क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये 1000 वर्ष यज्ञ चालला. आणि म्हणून दिवसभर त्या ठिकाणी यज्ञ करायचा आणि दिवसभर यज्ञ झाला का आपल्या जीवनामध्ये सायंकाळी कथा यज्ञ त्यांच्या जीवनामध्ये करायचा. यज्ञ फार पवित्र असतो. हा सुद्धा एक यज्ञ, कथा यज्ञ. यज्ञामध्ये ताकद आहे. भूमी पवित्र, आपल्या साधनेमध्ये काम क्रोध लोभ विकार बाधा आणतात, पण ती बाधा घालवण्याची ताकद यज्ञामध्ये. यज्ञात जी सामुग्री तिच्यामध्ये, ते यज्ञामध्ये आपण तुपाची धार टाकतो, तुपाची धार. आणि तुपाच्या धारेनं जो धूर निर्माण होतो त्यानं सुद्धा सात्विक वातावरण त्या ठिकाणी निर्माण होत असतं. आणि अजून त्याला जोड कथा यज्ञाची असावी म्हणून त्यांनी अनेक कथा तिथं श्रवण त्यांच्या जीवनामध्ये करतात. श्रीमद भागवत पुराण सुद्धा तिथंच झालं, शिवमहापुराण सुद्धा नैमिषारण्यामध्ये, गणेश महापुराण, सगळी जी काही पुराणं झाली, अगदी भागवत वगैरे सगळी पुराण, 1818 पुराण, 18 मुख्य पुराण सांगितली, अनेक पुराण सांगितली. ही सगळी पुराण शास्त्र संत नैमिषारण्यामध्ये त्या ठिकाणी झाली. कारण तेच एक पवित्र ठिकाण होतं कथा श्रवण करण्यायोग्य किंवा कथा सांगण्यायोग्य. मला वाटतं कथा सांगण्याकरता, कथा करण्याकरता जागा सुद्धा पवित्र असावी लागते. आपलं धानोरे गाव पवित्र असेल, निस्ता हा गुजर परिवार नाही, आमच्या विष्णू भाऊंचाच परिवार नाही, धानोरे गाव सुद्धा पवित्र आहे. का या जागेवरती सलग 3 वर्ष कथा होते महाराज. हे काही सामान्य पुण्य नाही, जागा पवित्र असावी लागते महाराज त्याला, नाही का. नाही तर एवढी गोड कथा दरवर्षी तितक्याच सोना बोलत तितक्याच वर्ण शक्य महाराज. इतके गोड गायक वादक, इतकी गोड साऊंड, मांडव पानकोड किती गोड दिला महाराज त्याला, की फुगे नाही का, किती गोड मांडव दिला महाराज. इतका गोड मांडव दिला विष्णू भाऊनी. मला असं वाटू राहिलं, मला ह्या मांड वाटलं झुरकून घ्यावं का काय. मुझे मेरी मुझे मेरी मुझे
आपल्या जीवनामध्ये घडतं आणि म्हणून नैमिषारण्यामध्ये सगळी पुराण झाली. अगदी सत्यनारायणाची कथा आपण ऐकतो, बरोबर आहे का? ती सुद्धा कुठे झालेली? नैमिषारण्यामध्ये. सोत शौनकांना म्हणता काय म्हणता, एका व्यापाऱ्याने असा व्यापार करण्याचं ठरवलं बरं का, आणि मग ही सुद्धा कुठे झाली? नैमिषारण्यामध्ये. तशा सगळ्या कथा त्या ठिकाणी नैमिषारण्यामध्ये झाली. ज्या वेळेला नैमिषारण्यामध्ये त्या ठिकाणी 88,000 ऋषी तिथं गेलेले, ते विचार करत आहेत आपल्याला कथा श्रवण करायची, पण आमच्या जीवनामध्ये कुठला तरी महात्मा त्या ठिकाणी भेटावा का जो महात्मा आम्हाला जन्म मरणाच्या प्रवासातून कानरूपी सर्पातून आम्हाला सोडेल, या कलीच्या कालाच्या तडाख्यातून आम्हाला सोडेल असा महात्मा आमच्या जीवनामध्ये भेटावा, याची वाट त्या ठिकाणी बघताय. तेवढ्यामध्ये सूत महाराजांचं आगमन तिथं झालं. सूत महाराज की हे यांना सूत का म्हणतात, सूत कोणाला म्हणतात याचंही कारण असं आलेलं आहे. सूत हे काही नाव नाही, हे सूत हे काही आडनाव नाही, सूत ही काही भागवताचार्य रामानाचार्य यांच्यासारखी पदवी नाही. मग सूत कोण आहे? सूत ही एक याती आहे, जात आहे. अर्थात जात यात म्हणजे आपण अशी समजतो ब्राह्मण वैश्य शूद्र, हे नाही. मग सूत म्हणजे काय? ही याती कशी निर्माण होते? ज्या पद्धतीनं शास्त्र असं सांगतं, एखाद्याची आई जर ब्राह्मण असेल आणि त्याचा पिता क्षत्रिय असेल, पिता क्षत्रिय आई ब्राह्मण, या वर्ण संकरातून जी संतान जन्माला येतं त्यांना सूत म्हणतात. अशा सूत महाराजांचं आगमन तिथं झाले. वर्ण संकरातून जरी त्यांचं प्रागट्य त्या ठिकाणी झालेलं असेल,
त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा ज्ञान मात्र अगम्य आहे आणि आमच्या साधू संतांनी ज्ञानाला महत्व दिलंय. याता याती धर्म नाही विष्णुदासाला जात पाहत नाही. तुम्ही जातच बघत असेल तर कबीर महाराज कोण होते, मोमीन महाराज कोण होते. महाराज म्हणता कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान.
श्रवणाला सुतांचं आगमन झालं. हे सूत म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय यांच्या वर्ण संकरामधून ज्याचं प्रागट्य झालं असे जरी सूत असेल पण ज्ञानी आहे. आणि अशा सुतांना शौनकांना पुढं करून 88,000 ऋषी त्या ठिकाणी प्रश्न विचारत आहे. तुम्ही ज्ञानी आहात पण आमच्या मनामध्ये एक प्रश्न आहे. कुठला प्रश्न आहे? माणसाच्या जीवनामध्ये ज्ञान भक्ती वैराग्य याला विवेक जागृत होतो पण त्या विवेकाची वृद्धी होण्याकरता मनुष्यानं काय केलं पाहिजे? ज्ञान वैराग्य भक्ती यानं विवेक वृद्धिंगत होण्याकरता काय करायचं? तो जागृत होतो पण वृद्धिंगत होण्याकरता काय केलं पाहिजे? ज्ञानी मनुष्य साधू मनुष्य महात्मे काम क्रोध लोभ या विकारांवरती विजय प्राप्त करण्याकरता काय करतात? या कलीमध्ये प्रत्येकाचं मन दूषित झालेलं आहे. पापाचरण करण्याकरता धावतो स्वैराचरण करण्याकरता धावतो पण त्याच्या जीवनामध्ये निर्मळ मन करून शिवस्वरूपाला प्राप्त होण्याकरता काय केलं म्हणजे शिवस्वरूपाशी प्राप्त होईल? असा प्रश्न विचारल्याबरोबर सुत म्हणता शौनकांनो अतिशय गोड प्रश्न तुम्ही विचारला. याला उत्तर देताना सुतांच्या वाणीला बहर आला आणि सुतांनी सांगावं ऐका. याला एकच शिवस्वरूपाला प्राप्त होण्याकरता शिवकथेचं श्रवण केलं का मनुष्य शिवस्वरूपाला प्राप्त होतो का हो? शौनकांनी प्रश्न विचारावा सुतांना. अशी काही उदाहरण तुमच्याकडे आहे का? शिवकथेचं श्रवण केल्यावरती शिवस्वरूपाला एखादा मनुष्य प्राप्त झाला. म्हटले एक नाही मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. शिवकथेचं उदाहरण पटवण्याकरता शिवकथेनं मनुष्य किती पापी स्वैराचारी असेल तरी शिवस्वरूपाला प्राप्त होतो. याकरता 2 उदाहरणं दिलेले. जसं श्रीमद भागवताची ताकद सांगण्याकरता 3 उदाहरणं दिली. थोडा बदल आहे इथं आणि तिथं 3 उदाहरणं आणि इथं 2 उदाहरणं दिलेली आहे. सुत महाराज सांगता किती पापी चांडाळ कुठाळ मनुष्य असेल तरी तो शिवकथा श्रवण केल्यानंतर शिवस्वरूपाला कसा प्राप्त होतो सुत महाराज शौनकांना सांगतो ऐका. फार पूर्वीचा प्रसंग आहे. फार पूर्वी एकदा त्या किरातांच्या नगरामध्ये एक देवराज नावाचा ब्राह्मण होता. तो वर्णाने ब्राह्मण आहे पण त्याचं जीवन स्वैराचार्य त्याची वृत्ती वैश्य वृत्ती आहे. मनुष्य वृत्तीला ब्राह्मण पाहिजे. भूदेवतेची निंदा कोणीच करू नये कारण भूदेवता ही ब्रह्मदेवाचा अवतार सांगितलेला. ज्ञानोबा सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये भूदेवता माझी विभूती असं सांगतात, माझं स्वरूप आहे असं सांगतात. पण ब्राह्मण म्हणजे फक्त जन्माला ब्राह्मण कुळात आला असं नाही, तो वृत्तीनं सुद्धा ब्राह्मण पाहिजे. अन्यथा यमदग्नी परशुराम कोण आहे? ब्राह्मण आहे पण त्यांना क्षत्रिय उपाधी प्राप्त झाली का? कारण ब्राह्मण कुळात जन्माला आले आणि हातात परशुराम परशुच घेऊन पळत सुटले. पृथ्वी निक्षत्रिय करायचं, ब्राह्मणांचं राज्य निर्माण करायचं. म्हणून तेव्हापासून ब्राह्मणांचं राज्य. म्हणून तेव्हापासून असं म्हणावं लागत नाही मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल तरी ते येतात. याला कारण हे परशुरामांचे उपकार आहेत नाही का? आणि म्हणून ब्राह्मण आहे पण हातात परशुच घेऊन फिरत सुटले. ब्राह्मणांना हातात वेद घ्यावे, पुराण घ्यावं पण ते परशुच कारण त्या कालावधीत शस्त्र असण्याला महत्व होता. आता परशुराम असते तर आता मोबाईल घेऊन फिरले असते नाही का? बघा फक्त याती ब्राह्मण नाही वृत्ती ब्राह्मण असावी. तो देवराज नावाचा ब्राह्मण कुळात जन्माला आला पण वृत्ती मात्र वैश्य वृत्ती आहे. चांडाळी करायची, चहाडी करायची, लोकांची निंदा करायची, व्यभिचार करायचा, परश्री गमन करायचं. धनावरती त्याचं इतकं प्रेम, धन कमवण्याकरता नको ते प्रयत्न नको ते अट्टहास त्याच्या जीवनामध्ये करावे. धन शान पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ धन कमवलंच पाहिजे. कोणत्याही रीतीनं कमवा, कोणत्याही धन कमवलंच पाहिजे. धनाशिवाय जगतामध्ये कोणाला किंमत नाही. कारण
कारण महाराज म्हणता धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी हो. मला सांगा जे जॉबला असता जॉबला विष्णू भाऊ त्यांच्या जीवनात बायको पगाराच्या दिवशी जितकं गोड बोलते तितकं रोज बोलते का? नाही, काहीची चांगली असते बरं का, त्यांची मी त्यांचा नाही म्हणत नाही का, काही लगेच तिकडे पाहायला लागले बघा. पगाराच्या दिवशी जितकं गोड बोलते तितकं रोज बोलते का? नाही, बरोबर आहे का? आमचं सगळं आम्हाला सकाळ संध्याकाळ गोड बोललेत महाराज नाही का. पण असो सगळं प्रेम कशावरती येत महाराज. एखादा पाहुणा येऊ दे आपल्या घरी, पैशावाला असला तर बऱ्याच दिवस राहावा, लई गरीब आहे दरिद्री तो 4 दिवस सुद्धा आपल्याला सण होत असं वाटतं या कपाळचा कधी जातो जायला बी काही व्हायला बी नाही का. बघा पैसा कमवलाच पाहिजे कोणत्याही कारणाला कमव. आता बरेच म्हणता कीर्तन करायला पैसे घेतात, तू फिरून पाय, तू कीर्तन कर, तू घेऊन पाय. नाही आपल्याला पुढे मग काल पंचायती करून राहिला तुझी ज्याला देता त्याला घेऊ दे, तू काल पंचायती करतो नाही का. अवघड असं मला नाही नाही एक जण म्हणला बाबा लोक लय पैसे घेतात. बरं असं कोण म्हणतो जो रुपये खर्च करीत नाही महाराज कधी. सप्त्यात सुद्धा तुम्ही पहा येणार 11 रुपये सुद्धा वर्गणी आखं घर जेवायला आणि वरून शेवटची तोच म्हणतो लय बाबा लोकांना पैसे दिले हिशोब द्या. तो किती आपली काहीच नाही का. आणि मग काल पंचायती करून राहिलो तू नाही का. अवघड आहे ज्याच्या कसं धन अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. धन कमवलंच पाहिजे पण तो अनेकांना लुबाडी करतो, अनेकांना मारतो सुद्धा. वेळ प्रसंगी वाल्या कोळ्यासारखी जीवितहानी सुद्धा केलेली बऱ्याच जणांचा प्राण घेतलेला आणि धन अशा पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये कमवलेलं आहे. ताकद माणसाने जो पूर्व वापरली पाहिजे पण ही ताकद शेवटपर्यंत टिकत नाही. त्या देवराज ब्राह्मणाच्या जीवनामध्ये शेवटच्या कालावधीमध्ये त्याचं शरीर झिरझिर झालं. जोपर्यंत हा धन उबडून आणायचा आणि त्याने तोपर्यंत सगळी किंमत द्यायची. पण आता देवराजाच्या जीवनात किंमत राहिली म्हणून तो भटकंती करायला लागला, इकडं तिकडं फिरायला लागला. एक दिवस देवराज ब्राह्मण फिरत फिरत झरझर झालेलं शरीर आहे, थकलेलं शरीर आहे, मळालेले कपडे आहेत आणि अशा अवस्थेमध्ये देवराज ब्राह्मण फिरत फिरत निघाला. थकला म्हणून कुठेतरी विश्रांती घ्यावी थांबण्याकरता एक शिवालय पाहिलं आणि त्या शिवालयामध्ये विश्रांती करता जावा म्हणून शिवालयाच्या दिशेने गेला. चालून चालून थकलेला आहे. त्या शिवालयाच्या द्वारात गेला आणि त्या शिवालयामध्ये झोपला. पण सुयोग बघा तिथं एक वक्ता काही ब्राह्मणांना काही महात्म्यांना शिव महापुराण सांगत होते आणि त्या शिव महापुराणामुळे त्याला झोप येत नाही. बऱ्याच वेळेला बघा काय म्हणते गावात कीर्तन चालू त्याच्यामुळे झोप येईना, भजन चालू त्याच्यामुळे झोप येईना. अरे ते सहज का होईना त्या भजनी मंडळाचं पुण्य समज सहज तुझ्या कानावरती पडून तुझा उद्धार करता येते सहज. शिवराज ब्राह्मण देवराज नावाचा ब्राह्मण पडलेला आहे आणि ते कथाकार शिव महापुराण कथा सांगतात. पण तो पडल्या पडल्या त्याच्या कानावरती ती कथा पडते, सहज कानावरती पडते. तो काही ऐकण्याकरता गेलेला नाही पण शिवालयामध्ये सहज कानावरती कथा पडली. दिवसामागून दिवस जात आहे, रोज त्याच्या कानावरती त्या पुराणिकाची कथा पडते. त्याच्या अंगाला पडल्यानंतर झोपल्यानंतर भयंकर ताप आला. कारण तुका म्हणे पापी इथे रोगाची या रूपे. इतका ताप आला, इतका ताप आला, तापाने अंग फडफडायला लागलं. पण आपलं कोणी नाही जवळ सांगण्याकरता की ज्याला मी हक्कानं सांगाव बाबा माझ्या शरीराला ताप आलाय, मला सहन होत नाही वेदना, हे सांगण्याकरता सुद्धा कोणी नाहीये. तापानं फडफडतोय. पण अशा अवस्थेमध्ये त्याच्या जीवनामध्ये ती कथा शिव महापुराण सहज त्याने श्रवण केलं आणि त्याचा परिणाम 1, 2, 3 दिवस नाही
त्या व्याधीमुळे त्याला तिथंच पडून राहावं लागलं, पुढे फिरता येत नाही. 1, 2, 3 दिवस नाही, तब्बल 1 महिना शिव महापौराण सहज कानावरती पडत होतं. श्रवण करण्याकरता नाही, सहज कानावरती पडलं. त्याचा परिणाम 1 महिन्यात पुराणिकांचं शिवपुराण संपलेलं आहे. आणि हा देवराज ब्राह्मण सुद्धा गतप्राण झाला. याला देह ठेवलाय. देह ठेवल्याबरोबर त्याला घेण्याकरता यमाचे पार्षद त्या ठिकाणी येतात. पण यमाच्या पार्षदांबरोबर शिवाचे पार्षद सुद्धा त्या ठिकाणी निघाले. भगवान शिवशिष्य पार्षद म्हणता हे गिराईक कंस आहे, कारण महिनाभर यानं इतकं पुण्य कमवलंय का त्या पुण्याचं मोजमाप होऊ शकत नाही. अंतकाळाच्या वेळेला कथा कानावरती पडली, मुखात देवाचं नाव सहज आलं तरी उद्धार होतो. सहज मुखामध्ये नाव येऊ द्या, सहज कानावरती कथा पडू द्या, सहज मुखात राम येऊ द्या, सहज शिव येऊ द्या. तुकोबा वर्णन करत पर्वतासारखं पाप असू द्या, पर्वताप्रमाणे पातक करणे, वजनले पोहणे भक्तासी पर्वतासारखं पाप असू द्या. पण अंतकाळी शशानावाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. किंवा गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात अंतकाले मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. भगवान परमात्म्याचं नाव घेतलं, कानावरती पडलं तरी यमाचे पार्षद घेण्याकरता आले. म्हटले गिराईक कंस आहे. शिवाचे पार्षद त्रिपुंड लावलेला आहे, त्रिनेत्र आहे, हातामध्ये त्रिशूळ आहे. आणि त्यांनी सांगाव नाही ना हे गिराईक कंस आहे. महिनाभर यांनी कथा श्रवण केली भगवान शिवजीशी, म्हणून गिराईक कंस आहे. आणि त्यांना हकलून लावलं. देवराज नावाच्या ब्राह्मणाला शिवलोकामध्ये घेऊन जाता देवराज ब्राह्मणाचा उद्धार होतो. ओम नमः पार्वती बती हर हर महादेव. शिव महापुराण की जय. वनसुत हनुमान की जय. दुराचारी असणारा हा देवराज नावाचा ब्राह्मण, पण या पाप्यानं सहज महिनाभर कानावरती शिव महापुराण कथा पडली. तर अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं त्यांचा तशा जीवनामध्ये उद्धार झाला. आपला का उद्धार होणार नाही का हो महाराज? तुम्ही अतिशय गोड आम्हाला कथा सांगितली, पण असंच अजून जर काही उदाहरण असेल तर स्वैराचार्याचा पाप्याचा उद्धार हे शिव महापुराण कथा करते असं उदाहरण असेल आमच्या जीवनामध्ये सांगा. सुत महाराज दुसरं उदाहरण सांगतात, तेच मी तुम्हाला सांगतो. प्रसंग असा निर्माण झाला. म्हटले फार पूर्वी समुद्राच्या किनारी
निसर्गरम्य वातावरण आहे, समुद्र आहे, वृक्ष आहे, विली आहे, लता आहे. आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये एक वाशकण नावाचं गाव आहे. आणि त्या गावामध्ये अनेक ब्राह्मण राहतात. एखादी गल्ली बघा, सगळे सोनारस, सगळे ब्राह्मणच, असे अनेक ब्राह्मण त्या गावामध्ये राहतात. पण ते सुद्धा वैष्ण वृत्तीचे पशुतुल्य जीवन जगणारे, भगवान परमात्म्याचं भजन कधी आपल्या मुखामध्ये नाही, कधीच देवाचं नाव नाही, भक्ती करत नसेल तर तो महाराज म्हणतात दिसायला जरी मनुष्य असेल पण नाद बाबा म्हणतात तो मनुष्याच्या रूपामध्ये पशु आहे. भक्तीशिवाय वाढत असेल तर तो पशु आहे. भक्ती विन पशु कशासी वाढ, भक्ती विन पशु आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे शंशुला. तो ब्राह्मण सुद्धा स्वैराचारी वर्तन करणारा, वेश्यागमन त्या ठिकाणी करणारा, पण त्याची पत्नी तिचं नाव शंशुला. ती मात्र पतिव्रता आहे. ती पतीची सेवा करते, पण हा पत्नीकडे डोंकून सुद्धा बघत नाही. हा वेश्यांमध्ये त्या ठिकाणी रममाण होतोय. त्यांना प्रसन्न होण्याकरता लागेल ते धन त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी देतोय. नको तो साहस, नको तो अट्टहास त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी तो करतोय. पण आपल्या पत्नीकडे साधं लक्ष सुद्धा देत नाही. पण असं असताना सुद्धा ती माता मौली आपला पाय घसरून देत नाही. पतीशी अखंड सेवा करते, अखंड पतीशी सेवा. पतीची सेवा सोडून दुसरं तिला काही सुचत नाही. कारण पतिव्रता तिला म्हणतात, तू का म्हणे पतिव्रता, शिशी देवावरी सत्ता, पतीशी यामता अनुसरोनी पतिव्रता. पतीच्या पावलावरती पाऊल ठेवून चालते, तिला पतिव्रता म्हणतात. आता पतीच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्या पाय पाय देऊन चालत नाही का. वरून तो म्हणला धक्का लागला. ती म्हणते तुमच्याकडे डोळे फुटले का, तुम्ही रस्त्यातच बसले. तो जर अख्या घरातच ते केले तर मग आता तुला बरं झालं महामार्ग समृद्धी महामार्ग बांधवायला नाही ठेवला, नाही तुझा किचन रूम मधूनच समृद्धी महामार्ग काढला असा, नाही का. बघा त्या वेळेला ती मात्र त्या ठिकाणी आराधना करणारी, पतीची सेवा करणारी, तिनं आपलं पाऊल घसरू दिलं नाही. बऱ्याच दिवस हा वेश्यांमध्ये त्या ठिकाणी रममाण होतो. पण तरी सुद्धा तिनं आपला स्वतःचा धर्म त्या ठिकाणी जोपासलाय. आणि बरेच दिवस लोटल्यानंतर किती दिवस ती रात्रभर काम पिढीनं त्या ठिकाणी तळमळायची. शेवटी तिचा सुद्धा पाय घसरला, ती सुद्धा धर्मभ्रष्ट झाली. आणि पतीप्रमाणे तिनं सुद्धा स्वैराचाराला प्रारंभ केला. आणि तिच्या जीवनामध्ये स्वैराचार, स्वैर वर्तन, वाईट वर्तन करायला लागली. ती आपल्या मुलाचा सांभाळ करतोय. तिचा पती तो बिंदू आपल्या पत्नीकडे बघत नाही, मुलाकडे बघत नाही. शंशुला मुलाचाही सांभाळ करते. आता तीही धर्मभ्रष्ट त्या ठिकाणी झालेली आहे. हा तिकडच दुसऱ्या एका वेश्येबरोबर त्या ठिकाणी लग्न करतोय. आणि लग्न करून तिच्या सोबत दुसरीकडे त्या ठिकाणी प्रपंच थाटतोय. ही वाईट वर्तन करायला लागली. पण एक दिवस याचं पाप कर्म इतकं वाढलं, पापानं मनुष्याचं आयुष्य कमी होत असतं. विधीनं दिलेलं आयुष्य त्याच्यामध्ये सुद्धा आयुष्य कमी केलं जातं. काल एक तुम्हाला कालाची मर्यादा आहे. तुम्ही 50 वर्ष जगाल का 55 वर्ष जगाल, 70 वर्ष जगाल, 80 वर्ष आपल्याला देवानं प्रत्येकानं आयुष्य दिलेलं आहे. पण शास्त्र सांगतं की आयुष्यापेक्षा पाप कर्म जर आपलं जास्त झालं तर त्याच्या अगोदर सुद्धा मनुष्याला मृत्यू येतो. त्याला आपत्कालीन मृत्यू, अपघाती जाणं असं म्हणतात. आणि महात्मा त्या ठिकाणी घेऊन निघालेले आहे. आणि
दशशूळामध्ये यमलोकाला त्याला त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. यमलोकामध्ये बराच त्रास त्या ठिकाणी दशशूळामध्ये दिला, बऱ्याच वेदना. तो किंचाळतोय, नका मारू, मला असाध्य प्रकारच्या वेदना होत आहे. पण यमदूत प्राशाने त्या ठिकाणी मारत आहे, नको तो त्रास देत आहे. तप्त झालेल्या सळ्या त्याच्या डोळ्यामध्ये, त्याच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी खुपसत आहे. असाध्य प्रकारच्या वेदना तो ओरडतोय, किंचाळतोय, अकरा विकरा आवाज त्याचा त्या ठिकाणी निघतोय. वाचवा, माझी चूक झाली हो, वाचवा हो. तो गागतोय, तो पिशाच. आणि गागत असताना त्याला बऱ्याच वेदना त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि विंध्य पर्वतावरती त्याला पिशाच केलेला आहे. त्याला तिथं त्रास देऊन विंध्य पर्वतावरती पिशाच केलं. आणि इकडं त्याची पत्नी जी बिंदुगा आहे ती आपल्या पतीच्या निधनानंतर आपल्या भाऊबंधांसोबत, आपल्या अपतिष्ठ नातेवाईकांसोबत ती बिंदुगा तीर्थयात्रेला त्या ठिकाणी निघालेली आहे. बिंदुगा चंशुला त्या ठिकाणी तीर्थयात्रेला निघालेली आहे. त्या बिंदू ब्राह्मणाची पत्नी चंशुला आपल्या भावंडांसोबत तीर्थयात्रा करत करत ती चंशुला अनेक तीर्थ करते. आणि अनेक तीर्थ करत अनेक तीर्थ चंशुलामध्ये जे तीर्थ लागेल आपल्या अपतिष्ठ नातेवाईकांसोबत अनेक तीर्थयात्रा करत ती कर्मक्षेत्रामध्ये त्या गोकर्ण नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये, त्या शिवालयामध्ये, भगवान शिवाच्या मंदिरामध्ये एक ब्राह्मण, एक विद्वान, शिवपुराण कथाकार त्या ठिकाणी कथा सांगत आहे. काही महात्म्यांना ही बिंदुगा त्या ठिकाणी उठलेली आहे, ही चंशुला त्या ठिकाणी उठलेली आहे. आणि ही चंशुला त्या तीर्थामध्ये स्नान करून गोकर्ण नावाच्या ज्या ठिकाणाला ते विद्वान तिनं त्या ठिकाणी कथा श्रवण केली. शिवलोकाच्या द्वारामध्ये गेल्यानंतर चंशुलेनं पाहिलं. द्वारामध्ये गेल्यानंतर चंशुला बघते तिथं भगवान शिवशी आपल्या गणास सिंहासनावरती त्या ठिकाणी विराजमान झालेले आहे. शिवशी सिंहासनावरती विराजमान झालेले आहे. त्यांना 5 मुख आहेत. प्रत्येक मुखावरती अर्धकृती चंद्र आहे. प्रत्येक शिरावरती गंगा वाहते. प्रत्येक मुखाला 3 नेत्र, असे 15 डोळे त्यांना आहे. आणि असे पंचमुखाचे भगवान शिवजी पार्वती मातेसह त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि ते पार्वती मातेसह बसलेले असताना तेवढ्यामध्ये आणि तिथं गेल्याबरोबर शंशुलेच्या जीवनामध्ये भगवान शिवजीच्या पार्षदांनी पार्वती मातेकडे त्या ठिकाणी शंशुलेला दिलेला आहे. पार्वती मातेनं शंशुलेला त्या ठिकाणी जवळ केलेला आहे. आणि जवळ घेऊन आपली दासी त्या ठिकाणी बनवलेला आहे. साष्टांग प्रणिपात ती शंशुला करते. पार्वती माता प्रसन्न होऊन आशीर्वाद त्या ठिकाणी देत आहे. आशीर्वाद दिल्यानंतर पार्वती मातेच्या जीवनामध्ये कालावधी तिला आपली सगळ्यात आवडतीशी दासी बनवलेला आहे. आणि दासी बनवून दोघींचं हितगोष चाललेलं आहे. दोघी एकमेकी सोबत त्या ठिकाणी बोलतात. आणि बोलता बोलता बराच कालावधी लोट सगळ्या जगाला, या ब्रह्मांडाला, नवे नवे देवादिकांना सुद्धा मोहिनी अवतार घेऊन ज्यानं मोहून टाकलेलं, ज्याच्या सौंदर्यानं ते भगवान शिवजी सगळ्या जगाला मोहून टाकतात. पण त्या भगवान शिवाला सुद्धा आपल्या सौंदर्यानं तुम्ही मोहून टाकला. म्हणून तुमच्यासारखं सुंदर या जगतामध्ये कोणी नाही. तुम्हाला मी तुमच्या सौंदर्याला, तुमच्या तपाला, तुमच्या अधिकाराला पुन्हा 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 मी वंदन करते. पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी वंदन केल्यावरती पार्वती माता जवळ करून म्हणताय, हे शंशुले
ही अपेक्षा करते तुला धनाची प्राप्ती, सौंदर्याची प्राप्ती, आरोग्याची प्राप्ती, ऐश्वर्याची प्राप्ती, तुला पद श्री प्रतिष्ठा पाहिजे असेल मी तुझ्या जीवनामध्ये देतो. शिवशिवला सर्व उभा राहता माझ्या जीवनात पद नकोय, मला धन नकोय, मला ऐश्वर नकोय, अशी एक अपेक्षा पूर्ण करा. उमा माता म्हणताय, पार्वती माता म्हणताय, बोल शंकर कुठली अपेक्षा? तुम्ही त्रिकालामध्ये आले आहे, तुम्हाला त्रिकालामधलं सगळं त्या ठिकाणी कळत आहे, पुढं काय घडतं सगळं तुमच्या जीवनामध्ये ज्ञान आहे. पण माझा पती तो हिंदू स्वैराचारी वर्तन करणारा, वाईट वर्तन करणारा होता. तो बिंदू कुठं आहे सांगा. त्यावेळेला पार्वती मातेनं उमा मातेनं सांगितलं तो विंध्य पर्वतावरती पिशाच होऊन पडलेला आहे. तेव्हा यमदूत त्या ठिकाणी त्रास देत आहे, पिशाच योनीमध्ये त्याला त्रास त्या ठिकाणी होतोय. बऱ्याच वेदना त्याच्या जीवनामध्ये उपभोगावा लागतात. ते ऐकल्याबरोबर शंशूला निराश झाली. शंशूला म्हणतो, माझा जसा उद्धार केला तसा माझ्या पतीचा सुद्धा तुम्ही उद्धार करा. तुम्हाला काय अशक्य, तुम्ही ठरवाल ते तुमच्या जीवनामध्ये होईल. आता पिशाच योनीला प्राप्त झालेला माझा पती त्याची पिशाची वेळेतून मुक्तता कशी बरं होईल? त्यावेळेला सांगितलं त्याला एक पर्याय. कुठला पर्याय? उमा माता, तुला शिव महापुराणाचं महात्म्य माहिती हो, तुझा सुद्धा उद्धार शिव महापुराणानं झाला हो. मग शिव महापुराणाचं कथेचं आयोजन कर. त्या पिशाची वेळेला प्राप्त झालेल्या तुझ्या पतीला शिव महापुराण ऐकव, तुझ्या पतीचा उद्धार होईल. त्यावेळेला शंशुने असं म्हटलं, की ह्याला अपराधी आहे, अल्पज्ञ आहे, मी बरं कशी कथा करणार, कसं त्या कथेचं आयोजन, त्या पिशाच्याला कुठं शोधायला जाणार? तुम्हीच कथेचं आयोजन करा आणि कुणाला तरी त्या पिशाच्या अर्थात पिशाच्या रूपामध्ये असलेल्या माझ्या पतीला कथा सांगण्याकरता बोलवा. उमा माता म्हणता, काळजी करू नको, मी माझ्या सगळ्याच जवळचा भक्त, भगवान शिवाचा लढीवार भक्त तुंबरू महाराजांना त्या ठिकाणी बोलवते. आणि उमा मातेनं तुंबरू महाराजांना आवाज दिल्याबरोबर नाचत तुंबरू महाराज निघाले.
जशी शिवपुराणाला मुक्तता झाली तसं तुम्ही त्याला शिवपुराण सांगून तशी मुक्तता करा. तुंबारू महाराज म्हणता भैया मी त्याला शिवपुराण सांगणार, पण त्याकरता त्याला कथा श्रवण करण्याकरता इथं आणावं लागेल. तो पिशाच एवढीला प्राप्त झालेला आहे, त्याला कसं बरं इथं आणायचं? तुमच्या पार्षदांना त्या ठिकाणी पाठवा. भगवान शिवशिष्य पार्षद तिथे गेलेले. 2 मिनिटं पार्षदांना सरळ खाली सोडा. मी सांगतो अशा वेळेला पार्षदांनी पाहिलं बिंदू किंचाळा पडतोय पिशाच एवढीमध्ये. आपल्या पोटीची अवस्था पाहिली, निराश झाली चिडचिड. ती म्हणते अरे काय माझ्या पोटीची अवस्था आहे. तो कधी हसताय, कधी रडताय, कधी रडायचा जोरामध्ये, कधी जोरात हसायचं. कधी जोरात गागायचं वेगळ्या पोटामध्ये. आणि अशा असणाऱ्या त्या पिशाचाला बांधून भगवान शिवाच्या दर्शनाने आणलं. पार्वती मातेच्या सांगण्यावरून तुंबरू महाराजांनी त्यांना कथा सांगायला प्रारंभ केला. तुंबरू महाराज कथेला प्रारंभ करतात आणि भगवान शिवाची कथा तुंबरू महाराज सांगतात. कथेला प्रारंभ झाला. भगवान शिवाची कथा गायला लागली आणि त्या विंध्य पर्वताच्या परिसरामध्ये काही महात्मे, काही ऋषीमुनी तप करत होते. त्यांना माहिती पडलं अरे चला ही पर्वणी परत आपल्या जीवनामध्ये नाही. ते ऋषीमुनी सुद्धा तुंबरू महाराजांच्या कथा श्रवणा करता निघाले.
नावाचा जयजयकार केला आणि शिवशिष्य नावाचा जयजयकार करून ज्या वेळेला कथेला प्रारंभ झाला तुंबरू महाराज त्याचं निमित्त आहे त्या पिशाच्याचं त्या बिंदुवाचं पण त्याचं निमित्त करून तुंबरू महाराज आता काही ठिकाणी तुंबरू महाराज म्हणजे नारद ऋषी म्हटलेलं आहे आणि काही ठिकाणी तुंबरू महाराज हे नारदांचे मित्र म्हटलेले आहे. नारद आणि ते सारखेच आहे कारण नारद तुंबरू भक्ताशा कोटी असं वर्णन आहे. भागवत कथेमध्ये नारदांनाच तुंबरू त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि इथं तुंबरू महाराज हे नारदांसारखेच होते आणि हे नारदांचे मित्र होते आणि भगवान शिवजी हे दोन जण फार लढीवाळ होते. एक तुंबरू महाराज आणि एक नारद महाराज दिसायला सुद्धा सारखेच आणि असे असणारे तुंबरू महाराज त्यांचं ज्या वेळेला त्यांची कथा प्रारंभ झाली तो पिशाच शिवणीमध्ये असणारा बिंदू ऐकतोय त्याला तिथं बसता येत नव्हतं पण या बिंदूला कळ लागल्यामुळे हे यांनी बसून घेतलं नाही का. हे निवांत बसले आणि कथा ऐकायला लागले. हे बिंदू त्यांना तिथं बांधून टाकलेला दिवसा मागून त्या ठिकाणी दिवस जाता अनेक कथा त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी श्रवण करत आहे आणि त्या अनेक कथा श्रवण केल्यानंतर या शिव महापुराण कथेची ताकद आहे का अकराळ विकराळ कलिकाळ त्रासच्या बिंदुकाच्या जीवनामध्ये असाध्य प्रकारच्या वेदना व्हायच्या अशा असणाऱ्या बिंदुकाला कथा श्रवणा करता एका जागेवरती सुद्धा बसता येत नाही. माझ्या भगवान शिवजीच्या कथेची ताकद आहे का. अरे पत्नीचं प्रेम किती असावं माझा उद्धार झाला पण निस्ता माझा होऊन जमणार नाही. माझ्या पत्नीचा सुद्धा कसा झाला मी पतिव्रता घडलं असेल स्वयंवशार घडलं असेल वाईट वर्तन म्हणून काय मी पतीला विसरायचं 7 जन्म शशाबरोबर जन्म मरणाची गाठ मारली त्या पतीला कसं बरं विसरायचं भैया माझ्या पतीचा सुद्धा उद्धार व्हा आणि म्हणून कथेचं आयोजन केलं. शंशुलेचे डोळे धबधबायला लागले. पार्वती मातेचं काही वेगळं नाही किती कठीण आणि पतिव्रतेला एका पतिव्रतेला दुसऱ्या पतिव्रतेला पाहिलं तर त्याच्यापेक्षा कुठला आनंद नाही. देवा करता देवी करता आपल्या डोळ्यात अश्रू यावी यात विशेष नाही. धानोरेकर शंशुलीचं पतीवरलं प्रेम पाहून पार्वती मातेच्या डोळ्यात अश्रू येतात याला भाग्य म्हणतात. याला भाग्य म्हणतात. कथेला प्रारंभ झाला ज्याला बांधून ठेवावं लागलं होतं कथा पूर्ण झाल्याबरोबर पाशातून मुक्तता झाली. पाशातून मुक्तता झाली. तुम्ही सोडून पाशातून मुक्तता त्या ठिकाणी झालेली आहे. दिव्य देह त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. शंशुलीला घेतलेल्या बिंदुवानं शंशुलीला भगवान शिवजीचे पार्षद त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा शंशुलीनं आणि बिंदुवानं भगवान शिवजीला वंदना केली. तुंबरू महाराजांना वंदना केली. तुमच्यामुळे आमचा उद्धार झाला. दिव्य देह भगवान शिवजी सारखा कर्पूर वर्ण त्या ठिकाणी आहे
सगळ्यांनी उभं राहा आरती करता वा